आता ह्याच्यामध्ये इलेक्शन असतं तेव्हा तुम्ही नोटीस पाठवता. 20 तारखेला 20/1ला हा रिपोर्ट जेव्हा आला त्याच्या एक दिवस आधी, म्हणजे केंद्रात बीजेपीचं सरकार, राज्यात बीजेपीचं सरकार, होम मिनिस्ट्री दोन, तसं बघितलं तर केंद्राला रिपोर्ट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करतात. म्हणजे मला नोटीस आली 19/1ला 2024ला आणि ईओडब्ल्यूने हा रिपोर्ट कधी फाईल केला? 20/1/2024ला. म्हणजे काय, बाकीच्यांना क्लीन चिट कदाचित ती तशीच कंटिन्यू करायची होती आणि मी कदाचित सरकारच्या विरोधात जास्त बोलतोय, लढतोय, सामान्य लोकांच्या वतीने लढतोय, संघर्ष यात्रा काढली म्हणून एक दिवस आधी माझ्यावर तिथं ईडी कडनं नोटीस ही काढण्यात येते आणि मग नंतरचं हे आपल्या सर्वांना तिथं माहितीच आहे. तर हे आपण सर्वांनी तिथं समजून घेतलं पाहिजे. कुठल्याही FIR मध्ये माझं नाव आणि तिथं बारामती ॲग्रोचं नाव अजिबात नाही. तरी सुद्धा याच्यामध्ये माझं नाव हे सातत्याने घेतलं गेले आणि तुम्ही जर रिपोर्ट बघितला ईओडब्ल्यूचा त्याच्यामध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे याच्यामध्ये काहीही चुकीचं घडलेलं नाही बारामती ॲग्रो आणि कन्नडच्या बाबतीत, असं स्पेसिफिकली त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मग हे सगळ्या गोष्टी ईडीकडे असताना तर मग मुद्दामूनच कुठंतरी एक वेगळं राजकारण केलं जातंय का? इलेक्शनच्या आधी मी शांत बसावं, इलेक्शनला कुठं फिरू नये म्हणून एक नोटीस की दिली जाते का? आणि मग ही नोटीस दिली जात असताना आमचं असं एक मत आहे की मग केंद्रातल्या सरकारला असं म्हणायचं आहे का राज्यातल्या पोलिसांवर त्यांचा विश्वास नाही? कारण ईओडब्ल्यू हे राज्य पोलीसच्या अंडर येतं आणि त्यांनी रिपोर्ट दिला असेल, तो आता चर्चेत आहे, डिस्कशन मध्ये आहे, तर तुमचा त्यांचा विश्वास नाही असं कदाचित अप्रत्यक्षपणे तिथं ते सांगतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तिथं मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा केला जातोय, बारामती ॲग्रोला केलं जातंय, त्या पूर्ण बारामती ॲग्रो कुटुंबाला हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा केला जातोय. म्हणजे पहिल्यांदा फाईल केल्यानंतर 2 वर्ष ईडी शांत बसले आणि जेव्हा सत्ता इथं राज्याची बदलली आणि जेव्हा पक्ष फुटला त्याच्यामध्ये अजितदादांनी त्यांच्या नेत्यांना घेऊन आणि आमदारांना घेऊन वेगळा पक्ष नाही तर जुनाच साहेबांचा पक्ष हा ताब्यात घेतला, चोरी केला. त्यानंतर खरं तर ह्या कारवाई जोरात माझ्यावर सुरू झाल्या, ज्याच्यामध्ये एकदा नोटीस आली तेव्हा आमचे एम्प्लॉई गेले, त्यांनी माहिती दिली, मला नोटीस आली, मी स्वतः तिथं गेलो, जे काय डॉक्युमेंट आहे ते तिथं दिलं. मी अजून सुद्धा सांगतो अधिकाऱ्यांचं त्याच्यामध्ये ईडीच्या चुकीचं काही नाही, मी त्यांना सहकार्य करतो, ते त्यांचं काम करतात. दुसऱ्यांदा तिथं गेलो, जे जे काय मागितलं ते सगळं दिलेलं आहे. त्यानंतर जेव्हा तिसऱ्यांदा माहिती मागितली तेव्हा 22/2/2024ला सगळी माहिती आम्ही दिली होती. आणि मग आता अचानक लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी अशा पद्धतीने तिथं ते जर कारवाई करत असतील तर मग ह्याला आपण काय म्हणायचं? खरं तर अधिवेशनामध्ये सुद्धा मी जेव्हा बोलत होतो तेव्हा माझे काही मित्र आमदार त्यांनी सांगितलं तुझ्या एकदा ईडीची कारवाई झाली, तू जरा शांत बस, विधानसभेमध्ये अजिबात बोलू नको, काही कुठला मुद्दा किती महत्वाचा असेल उद्याचं उद्या बघू, आता तरी तू निवांत बस, नाही तर तुझ्या कुटुंबावर तुझ्यावर कारवाई केली जाईल, तू अडचणीत येईल. मी त्यांचं न ऐकता तिथं फक्त लोकांची बाजू मांडली, अधिवेशनात बोललो आणि आता माझा कारखाना जप्त करण्याचा प्रयत्न हा ईडीकडनं केला जातोय. आता ह्याच्यामध्ये आपण कोर्टात गेलो, आपण खोलात गेलो तर कुठेही त्यांनी केलेली कारवाई ही कोर्टात टिकू शकत नाही असा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना आहे. त्यामुळे आम्ही या बाबतीत कुठेही घाबरत नाही. आता हे जे अॅक्युज्ड आहेत, माझं तर नाव अॅक्युज मध्ये नाही, म्हणजे मी चोरी केली नाहीच, पण ज्या लोकांचं नाव अॅक्युज म्हणून आहे त्यातले 70% लोक हे बीजेपी नाहीतर अजित पवार राष्ट्रवादी जे आहे त्या पक्षात, नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले लोक याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये 70% लोक ती आहेत. आता ह्याच्यामध्ये मी कारखाना तर 5 कोटीने महाग घेतला, पण ह्याच्यामध्ये ज्या लोकांनी कारखाने विकत घेतले त्या लोकांची यादी बघितली, हे पिवळं पिवळं जे तुम्हाला दिसतंय ते बीजेपीची लोक आहेत, नाहीतर बीजेपी बरोबर आता गेलेली लोक आहेत ज्यांनी कारखाना माझ्यापेक्षा कितीतरी स्वस्त घेतलाय. काही लोकांनी तर 50 रुपयाचा कारखाना 20 रुपयाला घेतलाय, आम्ही तर 50 रुपयाचा कारखाना 55 रुपयाला घेतलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने राजकारण हे केलं जाते. खास करून एकाही व्यक्तीवर आज कारवाई केली गेली नाही, न या यादीतली डायरेक्टरच्या यादीतली न या यादीतली. आणि मी नावं वाचून सांगणार नाही कारण मी द्वेषाचं राजकारण करत नाही. माझ्यावर केस आली, मी स्वतः लढणार,
आणि ही केसमध्ये मी जिंकणार आणि एकच पूर्वी सुद्धा सांगितलंय आणि याच्यामधून सगळेच निर्दोष त्याच्यामधून निघणारे, चोरी केली असली नसली, मी तरी केली नाही कारण ॲडमिनिस्ट्रेटर त्यावेळेस होता, पण ही पूर्ण केस एका विषयावर होती. याच्यात सगळे डिटेल्स आहेत, कोण किती स्वस्तात कारखाना घेतला. त्यामुळे हे सगळे मुद्दे आज तिथं आहेत आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं म्हणजे आज अनिल देशमुख साहेबांवर आहे, संजय राऊतांवर केस चालू आहे, प्राजक्त तनपुरेंवर चालू आहे, एकनाथ खडसेंवर चालू आहे, अनिल परब असतील, किशोरी पेंडेकर, रवींद्र वाईकर असतील, राजन साळवी असतील, वैभव नाईक असतील, सूरज चव्हाण असतील. झारखंडमध्ये आता हेच चाललंय, मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, दिल्लीमध्ये मुख्यमंत्री, बंगाल, बिहार, सगळ्याच ह्या केसेस चालू आहेत. आणि ह्या केसेस का चालू आहेत तर लोकसभा आज डोळ्यासमोर आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आता ह्याच्या